मार्कवर शर्मा रवी शर्मा बरोबर आहे हो बरोबर आहे रवी शर्मा शर्माजी 8 षटकाचा सामना आहे 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि एक गोलंदाज अधिकतम 2 षटक टाकू शकेल युनुस मन्यार आणि नाव स्ट्रायकरला शेख गौस 2 बलाढ्य संघ 2 खूप दूरवरचा प्रवास करून आलेले संघ या दरम्यान हा होणारा आजच्या दिवसातला म्हणजे लीग मॅचेसच्या शेवटच्या दिवसातला हा दुसरा सामना स्ट्रायकरला युनुस गोलंदाजी मार्कवर रोहित शर्मा पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळायचा होता तिथे परंतु पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला रवी शर्मा या गोलंदाजाकडून रवी शर्मा बद्दल सांगायचं म्हणजे हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे या दरम्यान पुढचा चेंडू डाऊन द लेग होता लेग बाईटच्या रूपातली काय लेग बाईटच्या रूपातली धाव लेग बाईटच्या रूपातली आमचा पंचाचा इशारा आलाय की लेग बाईटच्या रूपातली धाव संघाचं खातं उघडलंय धावफलक उघडला धावफलकावर लागली नारळ फुटलं 1 धाव लागली एक रिस्की कॉल होता तिथे परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट आहे शेख घोष बद्दल सांगायचं म्हणजे एक सोनपेठ येथे काल परवाच एक मुकाबला झाला होता मोठा फायनलचा मॅच होता त्या फायनल मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली होती या फलंदाज शेख घोषने त्याला साथ देत शाहरुख काजी होते जाऊया रवी शर्मा चांगला गोलंदाज आहे एक विदर्भ क्रिकेट चा महत्वाचा खेळाडू रवी शर्मा ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवर सामना करेल अहमदपूर संघाचा शेख गौस पहिला चेंडू हवेमध्ये आहे बॅटचा टॉप एज लागून चेंडू 38 सर्कलच्या बाहेर पडला जोपर्यंत गिरीधर हातमोडे क्षेत्ररक्षण करेल गिरी तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली धावसंख्या वाढली 2 धावा धावफलकावर लागल्यात स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि युनुस मनियार बॅक टू पवेलियन गडी बाद एक आणखी एक अपडेट आलाय की दोन्ही संघाला 40 मिनिटाचा कालावधी दिला जाईल 7 षटक आणि 1 चेंडू टाकेपर्यंत जर दिलेल्या कालावधीमध्ये तुमचा खेळ झालेला नाही म्हणजे 7.1 षटकाचा खेळ झाला नाही तर 38 सर्कलच्या बाहेर जे की तुम्ही 5 खेळाडू उभे करू शकता ते 4च करावे लागतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी टीम जर्सी विदाउट अलाउड नाहीये शेख गौस बिलकुल अलाउड नाहीये बॅट्समॅन आहे का ओके 200 आगाव दिला असतं तर मागूनही छापून दिला असतं चालल्या पुढचा चेंडू रवी शर्मा गोलंदाजी मार्कवर स्लोअर वन चेंडू आपल्याला रवीकडून पाहायला मिळालाय आणि त्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याच्या नादात युनुस मनियार बाद झालाय यावेळेस हलक्या हाताने खेळलाय एक सुरक्षितरित्या खेळलाय
पुन्हा एकदा सुरक्षितरित्या चांगली गोलंदाजी, तेवढा संयम पूर्ण खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज खयूम या फलंदाजाकडून. दोन्ही संघाबद्दल सांगायचं मध्ये अतिशय लांबचा प्रवास करून आलेले संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आगलावे राहुल. दुसरं षटक घेऊन आलाय. दुसरं षटक अतिशय महत्वाचं असते कारण पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असते. पहिल्या षटकात मात्र 2 धावा आणि 1 गडी बाद म्हणजे शर्वरी पुसद संघाची धीरज ढोले या संघाचे संघ मालक आहेत. या संघाची चांगली सुरुवात या स्पर्धेमध्ये म्हणावी लागेल. उद्यापासून आपल्याला या मैदानावर क्वार्टर फायनलचे सामने पाहायला मिळणार आहेत. राहुलचा फुलटा चेंडू, चांगला फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. एक लोअर फुलटॉस होणारा जाणारा हा चेंडू त्याला अगदी नो मॅन्स लँड मध्ये खेळले आणि चौकार प्राप्त केलाय गौसने. पहिल्या षटकात सावध सुरुवातच्या नंतर या षटकात मात्र हाणामारी चालू झाली. रिवर्स आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. जातोय का? गेलाय. संदीप पडलाच्या पायावर जाऊन आदळलाय. चेंडू गेलाय सीमा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स पुढचा राहुलचा चेंडू शेख गौस साठी बघूया. शेख गौस पुन्हा उचललाय. यावेळेस मात्र पॉवरफुल बिग 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 हिट षटकार. डीजे चाचा परखा और बाद में फिर रखा. षटकार. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळालाय परंतु अधिकच सफल झाला होता फलंदाज ऑफ स्टिकला. लेग स्टंपच्या वरनं जाणारा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये या खेळपट्टीला शेख गौसने ओळखलं चांगलं आणि दुसऱ्या षटकात मात्र हाणामारी सुरू झाली शेख गौस कडून. पुन्हा राहुल धावतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेनला टाकलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. केवळ एकच धाव मिळणार. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचली 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. माझ्या मते या षटकाचा हा शेवटचा चेंडू असणार. 17 धावा धावफलकावर स्कोअर स्थिरावलेला आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. खयूम असेल स्ट्रायकर एंडला. फलंदाज एक तगडा फलंदाज उंच बांध्याचा. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि चेंडू जातोय सिद्धेश्वर मेडिकल खणखणीत चौकार. च्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 21 धावा. 1 गडी बाद.
तर बघूया संघाचे संघनायक गोलंदाजीची धुरा कोणाकडे सोपवतील, कारण युनिफॉर्म फलंदाज शेख घोष आणि खयूम चांगली फटकेबाजी त्यांना पाहायला मिळाली आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजाकडून. अतिशय महत्त्वाचा सामना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर रवी शर्मा यांना. संघाचे संघनायक गिरी यांनी पुन्हा एकदा धुरा सोपवली गोलंदाज रवी शर्मावरती. रवी शर्माने पहिलं षटक अगदी सुंदररित्या हाताळलं होतं, केवळ 2 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. पुन्हा तोच रवी शर्मा गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल, रंगतदार असणार आहे. अगदी स्लो रन सोडून टाकला, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातोय, प्रयत्न चांगला तिथे परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. चेंडू म्हणजे डाऊन द लेग केवळ दिशा दाखवली शेख गौसने. एक अनुभवी खेळाडू आहे शेख गौस, त्याला या प्रकारच्या चेंडू मध्ये एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल. चांगला फटका खेळून युनिक ब्रँड याचा हा युनिक खेळाडू. पुन्हा एकदा स्लोअर वन आणि काय फ्लाइटेड चेंडू होता, फ्लाइटेड आणि स्लोअर वन चेंडू टाकला. एवढं प्रेक्षकांना जसं दिसतं तसं नसतं, कारण चेंडू आपल्याला स्लोअर वन दिसतो परंतु हा कटर चेंडू पडल्याच्या नंतर काटा बदलणारा, परंतु ब्लॅक होल मध्ये पडलाय. त्यात आणखी प्लस पॉइंट. रवी शर्माची चांगली वापसी या षटकामध्ये. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा चांगलाच फायदा घेतलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सिद्धेश्वर मेडिकल चौकार. एकतीस धावा धावपलकावर लागल्यात. चला गोलंदाज पुन्हा एकदा राहुल आग लागवे. राहुलच आहेत ना, नाही गिरी आहे का, गिरीस माफ करा, गिरीधर हातमोडे. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार संघनायक आणि सामना करतील खयूम. गिरीधर हातमोडे गोलंदाजी मार्कवर धावतायत खयूम साठी. चांगला चेंडू, सुंदर चेंडू डाऊन द लेग होता आणि पंचाचा इशारा आलाय व्हाईटचा.
दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली अवांतर. गिरीधर हातमोडे बद्दल सांगायचं म्हणजे की मागच्या सीझन मध्ये हा खेळाडू थोडासा बिमार होता, सिक होता. यावेळेस कायू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खरमचा, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गिरीधर हातमोडे एक आयकॉन खेळाडू या संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू गिरीचा खय्यूम साठी. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, थोडस मिस फील्ड देते, थोडस अंबल झालाय आणि तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली आहे. एका धावीनिशी धावसंख्या वाढती जाऊन पोहोचली. एक गडी बाद 33. पुढचं समालोचन आपल्याला सुरेश भाऊ यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार आहे. अतिशय सिनियर ज्येष्ठ समालोचक आमचे. हॅलो, जबरदस्त एक सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका, काय सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु थोडस गचाळ, त्याचा फायदा नाही उठू शकले. एक दोन्हीही तुल्यबळ संघामध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय. एक प्रेक्षकांच्या जणू काही नजरेचं पारणे फेडतोय हा सामना. दोन्हीही संघ तेवढेच अहमदपूर वरून आलेला संघ बघा काय स्टेटच्या दिशेने टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षकाला थोडंही असं प्रयत्न तर खूप चांगला. आणि खय्यूमने ते हवेमध्ये टोलावून काय सुंदर सुंदर झेल. शर्वरी पुसत संघाचा अय्यूब शेख नावाचं तुफान इथे शमलय आणि त्याची जागा घ्यायला आलाय तो सय्यद आफ्ताब. एक मधल्या फळीतला तंत्रशुद्ध फलंदाज, एक मॅक्सवेल नावाने रूपाला आलेला अहमदपूर संघाचा एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज. आणि बघा पहिल्या चेंडूवर तुफानी फटकेबाजी. होय होय, की 44 धावा, लगभग 11च्या वरचं रन रेट आहे. पुसद संघाला इथे कुठेतरी कमबॅकची आवश्यकता आहे, परंतु तेवढेच तुफानी फटकेबाज आहेत ते अहमदपूर संघाकडे. उगच नव माय तेवढ्या दुरून आले म्हणजे काय, उगच नव. पीके अब आया है अंतराळ से उतरे वाला पीके. बघूयात काय करतोय पीके, आपल्या संघासाठी कमबॅक करतोय का. सेगोस नावाचा स्फोटक फलंदाज तिथे आहे.
तो आपल्या संघासाठी काय करतोय. कारण इथे खूप एक आपली जे धावपट्टी आहे ते पूर्णपणे फलंदाजाला साथ देणारी आहे. कितीही धावा काढा त्यांचा सामना करण्याचे सामर्थ्य पुढच्या टीम मध्ये आहे. त्यामुळे खूप धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त गोलंदाजी कुठल्याही पद्धतीचा आहे ते म्हणतात ना आंधळ्याच्या घरात बहिऱ्याची वरात हनग सगळे तुरु तुरु. चेंडू आला कुठनं गेला कुठनं काहीही पत्ता लागला नाही. गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीचं कमबॅक. याच कमबॅकची आवश्यकता आहे पुसद संघाला. आणि बघा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू. जबरदस्त फील्ड आणि एकच धाबेवर रोखलंय ते गौसला. 2 धावा जबरदस्त. काय रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढल्या पत्ताही लागला नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आणि रिव्हर्स स्वीप. काय जबरदस्त फटका मारलाय भावा. आयोजन संदीप भाऊ गौड मित्रमंडळ भोकर. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि साफ चुकलाय तो. रिव्हर्स स्वीप मारण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूमध्ये तर सफलता मिळाली होती परंतु या चेंडूवर असफल झालाय तो गौस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आहे तो. पीके अंतराळातून आलाय. कालच जे यान आलं होतं ना त्याच्यातूनच आलाय तो पीके. आणि बघा पीकेचा समाचार घेतलाय. काय उत्तुंग षटकार मारलाय. पुन्हा एकदा पीके. आणि काय पीकेचा समाचार घेतोय गौसनं. काय जबरदस्त फटकेबाजी. सुंदर. याच फटकेबाजीची आवश्यकता होती संघाला आणि तीच फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय गौस. जबरदस्त फलंदाजी भावा. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 60 धावा. असे गिरीधार एक संघासाठी 6वं आणि स्वतःच दुसरं षटक घेऊन आलाय तो गिरीधार. बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. आणि बघा काय जबरदस्त टोल लावून दिलाय परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धाब्यावर रोखलंय. एक जखडून गोलंदाजी करतोय तो गिरीधर. याच आणि याच गोलंदाजी आवश्यकता आहे ती संघाला.
पुन्हा एकदा गिरीधर बॉलिंग मार्कवर सज्ज. अपील करण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु थोडस इथे कुठलाही बॅटला स्पर्श झालेला नाहीये. अपील तर खूप चांगल्या पद्धतीची केली होती परंतु अंपायरला कुठेही इथे आमचे सज्जक अंपायर कन्यादान. ओम मंगलम मंगलम. इथे कन्यादान झालेलं आहे. पुसद संघाकडून अहमदपूर संघासाठी झालेलं कन्यादान म्हणावं लागेल. एक कुठलाही चेंडू धरला जात नाही, रन येतोय म्हणजे अहमदपूर संघाला कन्यादान केलंय. इथे खूप पुण्याचं काम आहे. काय जबरदस्त टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षण काहीही करू शकला नाही. त्याच्या जणू काही काना कोपऱ्यातून चेंडू गेलाय आणि हा जबरदस्त चौकार. आणि कॅप्टन इनिंग खेळतोय तो सय्यद घोष. आणि फुटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त गोलंदाजी आणि एवढ्या मोठ्या कॅप्टन इनिंगला इथे ब्रेक लावताना पाहायला मिळतोय. 20 फायर ब्रिगेड ऑफिशियर संदीप भाऊ. जबरदस्त हा झेल टिपलाय परंतु तेवढाच सुंदर गोलंदाजी. एक आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळत होता. एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. भोकर फायर ब्रिगेड ऑफिशियर संदीप भाऊ श्रीरामवरम मित्रमंडळाचे हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम हार्दिक स्वागत. मित्रांनो आपल्या भोकर एरियामध्ये एक प्रकारचं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणजे लगभग आपल्या जवळपासच्या एरियामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणारे एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट म्हणजे कुठेही गालबोटानं लागलेलं क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि बॅट्समॅन आलाय तो जुबेर आणि जुबेरने फटका सजवलाय आणि काय सुंदर फलंदाजी. एक म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी चांगल्या पद्धतीचा फटका. त्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे, तंत्रशुद्धता त्या पद्धतीची. आणि बघा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न खूप केला होता आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एक जिथं एकच धाव होती तिथे 2 धावा धावून काढल्यात ते जुबेरने. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 72 धावा. काय उत्तुंग भरारी घेतोय बाबा. याच आणि याच रन रेटची आवश्यकता आहे कारण इथे लगभग तुम्ही 150 जरी धावा काढल्या 150 जरी काढल्या तरी पण इथे कमीच पडणार आहेत कारण इथे पुरेपूर अशी धावपट्टी आहे जी. आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 7वां आणि स्वतःच वैयक्तिक
दुसरं षटक घेऊन आलाय तो पीके आणि त्याचाच समाचार घेतलाय रिव्हर्सच्या रूपामध्ये. अंपायरचा इशारा काय येतोय आणि हा उत्तुंग षटकार. भावी नगराध्यक्ष श्री संदीप भाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे सर्व खेळाडू व प्रेक्षक वर्गांचे इथे हार्दिक 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 स्वागत. काय जबरदस्त फलंदाजी. एक रिव्हर्स स्वीपचा फटका. खतरनाक फटका भावा. काय षटकार. जणू काही मॅक्सवेल अंगात आलाय का काय. आमचे दोन्ही अंपायर जुनेद भाऊ एक सज्जक अंपायर म्हणावे लागतील. जुनेद भाऊ आणि श्वेरलेग अंपायर अनिल भाऊ बेरदेवाड. नाम ही काफी है. आणि बघा काय फटका सजवलाय. परंतु तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर रोखलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण व्हावा. आणि जुबेर. आणि बघा काय टोलावून दिलाय. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुंदर पुरेपूर आपल्या म्हणजे झोकून दिलंय आपल्या संघासाठी. खंबा अडवाला होता तरी पण त्याला एकाच धाब्यावर रोखलंय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुंदर. पुन्हा एकदा बॅटिंग वर आलाय तो आफ्ताब. चौकार षटकारांची आतषबाजी करण्यासाठी नावाजलेला अहमदपूर संघाचा. बघा काय रिव्हर्स स्वीप. जबरदस्त असा टोलावून दिलाय. आणि हा चौकार. जगदंबा कलेक्शन भोकर चौकार. हॅलो. आणि काय हॅलो 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 काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जिथे चौकारच जाणार होता तिथे लगभग 2 धावावर रोखलंय. दोघांमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालंय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण. नक्की सर. गोलंदाजी मार्कवर आपण पीकेला पाहतोय. पुढचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. मारलाय फटका. काय फटका मारलाय. आणि चेंडूला पाडवलाय सीमा पार. खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. काय फलंदाजी करतोय आफ्ताब खाजा सय्यद. निर्धारित 7 चेंडूचा सामना करत 26 धावांवर फलंदाजी करतोय हा फलंदाज. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन अहमदपूर संघाकडून. पहिल्यांदा आपण पाहिले गौसची फटकेबाजी. त्यानंतर फलंदाज आफ्ताब. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा राहुल आगलावे.
संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत, म्हणजे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज राहुल आगलावे आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज जो की जुबेर, माफ करा जुबेर आहे आता स्ट्रायकर एंडला. या दरम्यान जुबेरने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? रवी शर्माचा प्रामाणिक 100% प्रयत्न तिथे, परंतु झेल टिपू शकला नाही. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी हे धाव पूर्ण केली. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये. धावफलकावर लागल्यात 93. पाच चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल धावतोय. आता स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म आफताब, बघूया कसा सामना करेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय आणि काय झेल आहे भाऊ, वारे पट्या, सुंदर झेल. अनिकेतने त्या दिशेमध्ये सुंदर झेल पाहायला मिळालाय. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, खेळाडूंना सांगू इच्छितो की बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक आहे तब्बल 5001 रुपयाचं. त्याच्यामध्ये हे सुद्धा नाव दर्ज केलं जाईल. आता फलंदाजीसाठी शेख फजल इस्माईल फलंदाजीसाठी जाईल आणि शेवटचे 4 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण राहुल आगलावेला पाहतोय. पहिल्याच चेंडूचा सामना करेल. यावेळेस फटका मारलाय, पॉवरफुल हिट, परंतु अनिकेत काय धावून आलाय बघा. जीवाचं रान करून धावलाय अनिकेत. अनिकेत बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. ना सूरत देखी ना मूरत देखी, अनिकेत ने सिर्फ अपनी टीम की जरूरत देखी. खरोखर आणि अनिकेत साठी पारितोषिक आलंय तब्बल 201 रुपयाचं. अरबाजबाई यांच्याकडून त्या झेलासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल पुन्हा एकदा धावेल फजल साठी. पुन्हा फजलने उंचावर मारलाय. बघूया, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू काय प्रयत्न आहे, प्रयत्न काय आहे, परंतु पंचाचा इशारा आलाय तिथे. काय थर्ड अंपायर चेक करतील, नाहीये का? चला, दोघांच्या मतात असेल तर थर्ड अंपायरला इशारा करू शकता अंपायर. नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, जबरदस्त सुंदर क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण या संघाकडून अद्याप तरी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा धावेल राहुल आगलावे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा उचललाय. गिरीधर धावेल. एक धाव तर पूर्ण केली, एकच धाव असणार आहे कारण क्षेत्ररक्षक तगड आहे. केवळ एकच धाव. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली 98. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा चेंडू असणार आहे आणि स्ट्रायकर एंडला जुबेर. बॅटचा एक लाच घेऊन थर्ड मॅनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय का? सीमा पार नाहीये, अडवलंय. एक धाव तर पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा. या 2 धाव्यानेशी धाव संख्येवर लागल्या गेल्या ते 100 धावा. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 100 धावा.
परत आफताब ज्याने सुंदर फलंदाजी केली, 8 चेंडूमध्ये 26 धावा, 3 षटकार. जुबेर सुद्धा 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केला, 5 चेंडूचा सामना करत 10 धावा. आणि शेवटी फलंदाजी करण्यासाठी आला होता तो फजल, ज्याने 3 चेंडूचा सामना करत 5 धावा केल्यात. याच्या बळावर जबरदस्त सचिन भाऊ 100 धावा धावपलकावर लागल्यात. 101 धावाचा पाठलाग करणार आहे तो म्हणजे शर्वरी पुसदचा संघ. चांगल्या पद्धतीचं समालोचन इथे मराठीमध्ये करताना सचिन भाऊ जाधव. सुरेश सर, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. तुम्ही एक समालोचक आहात, मी बऱ्याच जागी समालोचन केलं असेल, साहजिकच आहे, परंतु आयोजन काय वाटतंय तुम्हाला? ज्या प्रकारचं आयोजन मैदानाच्या आतमध्ये केलं जाते, संदीप पाटील मित्रमंडळ आयोजन काय कसं वाटतंय तुम्हाला? खरोखर पाहायला गेलं तर कसं आहे, आम्ही लगभग बरेचसे जागेवर बघितलंय, एक चांगल्या पद्धतीची खेळपट्टी, एक जबरदस्त इथे नियोजन, खूप आनंददायी वातावरण, प्रेक्षकांना इथे डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असे सामने आणि त्याच पद्धतीचं नियोजन. एक म्हणजे भोकर म्हणजे आपल्या दक्षिण भारतामधलं एक नावाजलेलं गाव म्हणून भेटलेलं पाहायला मिळतंय, कारण खूप जाग्यावर चर्चा होते या संघाची. या सर, संदीप भाऊ पाटील मित्रमंडळासाठी एक युट्यूब म्हणजे या चालू सामन्यामध्ये एक कमेंट आली एका प्रेक्षकाची. संदीप भाऊ गोड यांचे विशेष आभार. ज्यांनी जे प्रेक्षक आहेत संदीप मुपडे यांनी ते कमेंट केली, संदीप भाऊ गोड यांचे विशेष आभार. कधी हे 5 ते 6 दिवस निघून जातात कळत सुद्धा नाही, पण वर्षभर आम्ही या 5 ते 6 दिवसाची वाट पाहत असतो. खरंच संदीप भाऊ, आम्ही सुद्धा या 6 दिवसाची खरंच वाट पाहता, कारण हे 6 दिवस म्हणजे आमच्या भोकरवासियांसाठी आणि क्रिकेट प्रेमीसाठी जत्राच म्हणावी लागेल. खरोखर एक जत्राच असल्यासारखं आहे वातावरण. काल खूप प्रमाणामध्ये ते प्रेक्षक पाहायला मिळाले. कालच नाही तर दिवसेंदिवस आपण जेवढे दिवस जात आहेत दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग वाढतोय आणि हे आयोजन एक उंच भरारी घेत आहे. मी तर म्हणेल आपल्या विभागात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं जर आयोजन असेल म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणताही संघ कोणाच्याही फेवरचा नाही. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं या प्रेक्षकांचं कमी आहे. आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे भोकरचा तो केवळ आणि केवळ जो संघ खेळ चांगला करतो त्याच्या पाठीशी उभं राहते. म्हणजे कोणत्याही संघाचा फेवर नाही. जवळचे तालुके सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, परंतु जो संघ चांगला खेळ करेल त्याच्या पाठीशी आमचे भोकरवासी आणि प्रेक्षक आहेत आणि आयोजन कमिटी सुद्धा. आपण दिवसेंदिवस पाहता की बरेचसे टुर्नामेंट आपण आसपासच्या एरियामध्ये पाहिले, त्यांच्या खूप बॅड कमेंट आपण ऐकल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये जे कमेंट येत आहेत, जे सल्ले येत आहेत ते अतिशय मोलाचे आहेत आमच्यासाठी. चला, क्षेत्ररक्षण सजलेलं आहे आणि फलंदाज पाठवत आहे ते फलंदाजांची. ज्या फलंदाज जे ओपनिंगला येणार आहेत, शर्वरी पुसद, दोन्ही आपले फलंदाज जे ओपनरचे फलंदाज आहेत त्यांना लवकरात लवकर, कारण वेळेचं भान ठेवून कार्य करायला पाहिजे असं म्हणतात, ते आपल्याला असेल. शर्वरी पुसदचे कॅप्टन लवकरात लवकर आपले जे 2 ओपनर आहेत, एक धुरंधर खतरनाक ओपनर स्वर्गीय खासदार साहेब यांच्या स्मरणात हे खासदार चषक 2025 त्याचा उद्घाटन सोहळा आपण 21 तारखेला पाहिला होता. त्याचा जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि फायनलचे सामने होतील ते 26 जानेवारीला श्रीमाननीय खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण सर यांच्या हस्ते होईल, ज्याचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,01,000 कैलासवासी व्यंकटरेड्डी चेअरमन करीमगार यांच्यातर्फे यांच्या स्मरणात ठेवले गेले. आणि जो द्वितीय पारितोषिक आहे ते तब्बल 61,001 तौसिफ इनामदार शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर यांच्यातर्फे. तृतीय पारितोषिक तब्बल 41,001 आमचे मित्र नरेश उर्फ टिल्लू पाटील यांनी पारितोषिक करते आहेत. चौथं पारितोषिक तब्बल 21,001 मजर लाला पांचाब यांच्याकडून. आणि वैयक्तिक पारितोषिक भरपूर आहेत, जे की तब्बल 11,001 रुपयाचं मॅन ऑफ द सिरीज चं पारितोषिक आहे. नईम पटेल तळेगावकर यांच्याकडून 5,001 बेस्ट बॉलर शेख आतिफ दातार हार्डवेअर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बेस्ट कीपरचं जे पारितोषिक आहे कैलासवासी शंकरराव जळबाजी चिट्टे यांच्या स्मरणात आनंद चिट्टे पाटील बोरगावकर यांनी ठेवलंय. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट कैलासवासी गुरुप्रसाद तिवारी यांच्या स्मरणात दिलीप तिवारी यांनी ठेवलंय. अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा आहे.
मॅच थांबवा. पेनल्टी बिलकुल लागणार आहे. आम्हाला इथं तुमचा प्लेयर पाहिजे. आणि बॉलर स्ट्राइक वर आलाय तो शेख आफ्ताब. फलंदाजी करून करून थकला नाहीये तो अजून. बॅट्समॅन नेम आणि बॅट्समॅन नेम काय आहे? थांबा थांबा अंपायर. रवी शर्मा रवी स्ट्रायकर शर्मा, एंडला, नॉन नाही स्ट्रायकर एंडला वराडे, चेतन वराडे. नॉन स्ट्रायकर एंडला चेतन वराडे. आफ्ताब गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. मी अजून एकदा सांगतो, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे यायचेत. यानंतर होणाऱ्या सर्व सामन्यासाठी ही बाब लक्षात घ्या. अतिरिक्त खेळाडू आल्याशिवाय सामना चालू होणार नाही. पेनल्टी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर 18 नंबरच्या जर्सीमध्ये आफ्ताब 101 धावाचा पाठलाग करतोय. शर्वरी पुसदचा संघ. पहिला चेंडू. रवी शर्माचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे रिस्की धाव पूर्ण केली आहे. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. धावपलकावर धाव लागली आहे. संघाचं खातं उघडलंय. 1 धाव. आता राहिल्यात ते 100 धावा निर्धारित 47 चेंडू मध्ये. आता चेतन वराडे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर शेख आफ्ताब. पॉवर प्लेचे षटक चालू आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. दुसरा चेंडू. अकोडत्या टप्प्याचा चेंडू होता. पडल्याच्या नंतर अधिकच उसळी घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला निर्धावच्या रूपात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नाहीये, परंतु ते काम अद्याप तरी केले गेले. पहिल्या 2 चेंडूवर केवळ 1च धाव खर्च केली गोलंदाज आफ्ताबने. पुन्हा एकदा धावतोय आफ्ताब. यावेळेस पुल्लरलेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक खयूम. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात. संयमपूर्ण सुरुवात म्हणावी लागेल. एकंदरीत पाहता उदगीर माफ करा अहमदपूर संघाची सुरुवात सुद्धा याच प्रकारची होती. पहिल्या षटकात 2 धावा निकडी बाद झाला होता. पुन्हा एकदा धावेल. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. खरोखर इथे चांगल्या पद्धतीचं समालोचन पाहायला मिळतंय सचिन भाऊ जाधव यांच्याकडून. एक आमचे कॉमेंटेटर चांगल्या पद्धतीचे एक म्हणजे विशेष कॉमेंटेटर म्हणावं लागेल आपल्या क्षेत्रामध्ये. जवळपासच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सचिन भाऊ जाधव यांच्या तोडीस तोड नाही. काय फटका सजवण्याचा खूप चांगला प्रयत्न करतोय. एक म्हणजे पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु तेवढाच सज्जगाने सुंदर गोलंदाजी करतोय तो आफ्ताब. विराट कोहलीचा फॅन 18 नंबर जर्सीतला एक आफ्ताब एक पॉवर प्ले मध्ये एवढ्या सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय म्हणजे काय बघा. काय जबरदस्त गोलंदाजी. कुठल्याही पद्धतीचा अंदाज लागू देत नाही या फलंदाजांना. एवढे तुफानी फलंदाज शर्वरी पुसद संघाचे दोन्ही ओपनर फलंदाज जे की सावकार आणि षटकारांची आताचबाजी करण्यासाठी नावाजलेले आहेत. नक्कीच सर. परंतु सांगू इच्छितो की अहमदपूर संघाची सुरुवात सुद्धा आधी संयमपूर्ण झाली होती. त्यांनी सुद्धा पिचला एकदम पारखलं होतं. पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. 2 धावा काढल्या होत्या. अगोदर पिचला जाचलं, पारखलं, नंतर फटकेबाजी केली. त्याच प्रकारची फलंदाजी होईल का प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. उसळी घेणारा चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर सुद्धा सेम स्थिती. 2 धावा धावपलकावर. बाळू गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय बाळू. डावकुरी हाताचा हा गोलंदाज आहे. गौतम गोलंदाज आहे. गौतम आणि संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलाय तो बाळू. परंतु या बाळूचा समाचार कुठेतरी घ्यावा लागणार आहे फलंदाजांना, कारण खूप मोठं आणि मोठं उत्तुंग शिखर आहे ते पार करायचं आहे फलंदाजांना. शर्वरी पुसद संघाला इथे 100-110
एक धावांचं इथे आव्हान आहे ते पार करावे लागणार, म्हणजे पुरेपूर इथे पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागणार आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटक इथे झाकुळूक झापूक झपूक झापूक भुक निघून गेलाय. आणि अंपायरचा इशारा काय येतोय बघूयात. आणि हा बघा आलाय पुसत संघाला पुन्हा एकदा आयर. एक पहिला प्रकारचा आयर आलाय, तो एक आयर आलाय वाईटच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा बाळू आणि रिव्हर्स स्वीपचा फटका सजवलाय जबरदस्त. घटना टेकर आणि अजून अंपायरचा इशारा काय येतोय बघू. होय होय मोठा आयर. एक लुगड धोती चोळी अशा प्रकारचा चांगला मोठा आयर. नो बॉल. फ्री टर्न आहे का अंपायर. फ्री हिट आणि फ्रीडचा झट. एक दुःखद घटना मी म्हणत होतो बघा. झाकपूक झोपूक सूरज चव्हाण नावाचं तुफान जे होतं, ज्याने महाराष्ट्र केसरी जे हे होतं बघा बिग बॉस लीग ज्याने जिंकली होती, तो एक ठरलेल्या सासरवाडीमध्ये जाताना त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो खूप एक संवेदनशील घटना आहे. सर्वांनी याचा एक प्रकारे भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला पाहिजे. खूप मनाला लागणारा चटका आहे सूरज चव्हाण नावाचं इथे. आणि पुन्हा फटका इथे सजावलाय. सूरज चव्हाण एक झाकपूक झुपूक नावाने प्रसिद्ध झालेला महाराष्ट्राचा भया बॉल आलाय. एक इथे समलय त्याला आमच्या इथे भोकर क्रिकेट बीसीसी क्रिकेट संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. सर्वांच्या मनाला इथे चटका लागला असेल. जाऊ द्या सामन्याकडे. पुढचा चेंडू. चेतन वराडेचा पुन्हा प्रयत्न रिव्हर्स खेळण्याचा होता, परंतु अधिकच सफल झालेला फलंदाज पंचाने निर्धाव घोषित केले. या षटकामध्ये मात्र थोडस षटक महागडं ठरते गौतम बनसोडेचं. 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये जर विचार केला तर 12 धावा होत्या. यावेळेस लोअर फुल टॉस म्हणजे डीप होणारा चेंडू खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडूला नाही अडवू शकत. पंचाचा इशारा येणं बाकी आहे आणि चेंडू जातोय सीमा पार तुळसाई कृषी सेवा केंद्र. प्रोप्रायटर विशाल राठोड, खणखणीत चौकार. अंगावरती टाकलेला चेंडू निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्यात बिनबाद 19 धावा. जर विचार केला अहमदपूर संघाचा तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या, 1 गडी बाद होता.
19 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. चेतन वराडे 8 चेंडूचा सामना करत 4 धावावर फलंदाजी करतोय. रवी कुमार शर्मा 5 चेंडूचा सामना करत 12 धावावर फलंदाजी करतोय. आता इक्वेशन हाती आले. 36 चेंडू मध्ये 82 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी शर्वरी पुसद या संघाला. आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि स्वतःच वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो सद्दाम. एक याच्या पहिलेचा जो षटक होता ते झाकपूक झुपूक वाईट नो बॉल अशा पद्धतीचं चौकार षटकार रंगतदार षटक रंगलं होतं. परंतु त्याच षटकामधून एक प्रकारची वापसी करतोय का बघूयात सद्दाम. आणि तेवढ्याच फटकेबाज फलंदाज आहे तो शर्वरी पुसनचे. आणि रवी शर्मा रोहित शर्माचा फॅन भाऊकी मारण्याचा तर खूप प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू केलाय. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव चोरटी धाव घेण्यापासून रोखू नाही शकलाय तो. ओय होय काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. अखूड टप्प्याचा एक सुंदर असा चेंडू टाकलाय. सद्दाम इथे कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय संघासाठी. परंतु इथे सुंदर अशा फटकेबाजीची आवश्यकता आहे. ती शर्वरी पुसद संघाला चौकार षटकारांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त जखडून गोलंदाजी करतोय. एक लगभग 2 चेंडू झाले. जसं की आपण म्हणायला पाहिजे की आंधळ्याच्या घरात बहिऱ्याची वरात हनगे सुकत तुरु तुरु. कुठून चाललाय चेंडू आलाय कुठं काही कळत नाहीये. आणि बघा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक 2 आणि इथे जबरदस्त असा झेल टिपलाय. दुसरी बॅट्समॅन नेम अनिकेत. आणि चेतनची जागा घ्यायला आला तो अनिकेत. परंतु अनिकेतला इथे कुठेही अंदाज लागलेला नाहीये गोलंदाज कसल्या प्रकारचा आहे. एक जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय जखडून गोलंदाजी करतोय तो सद्दाम. आणि सद्दामचा समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये पण खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्यात. भाऊ माफ करा याच्या आधीची जी मी न्यूज दिली होती त्याच्यामध्ये थोडंसं मी 4 वेळेस 4 जणांचं स्टेटस बघितलं होतं. त्यामुळे तो मी मेसेज दिला होता की सूरज चव्हाण नावाचा एक बिग बॉस लीगचा चॅम्पियन इथे हरवलाय. परंतु नाहीये ते जे न्यूज आहे ते खोटी आहे असं आत्ताच सूत्राच्या माहितीनुसार कळालंय. त्यामुळे कोणीही याचा घोर करू नये काळजी करू नये. तो व्यक्ती जशास तसा आहे. माझ्याकडून मी खूप माफी मागतोय. कारण मी सुद्धा असं मी काय त्याचा विरोधक नाहीये खूप चांगला फॅन आहे त्याचा.
परंतु मी एक नाही, दोन नाही, 4-5 स्टेटस पाहिले. त्यामुळं मी म्हणलो होतो, परंतु आताच आमच्या करमाळ्याच्या मित्राला या कार्यकर्त्याने फोन लावलाय. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की ती न्यूज आहे ती कोणतरी विरोधकाने ते फेक न्यूज पसरवली होती. पुन्हा एकदा आणि आफताबच्या चेंडूला उंचावून तो लावून दिलाय. अरे घुटना टेक और तमाशा देख, जबरदस्त. आणि लेग साईडच्या दिशेने टोलावून दिलाय. आणि काय जबरदस्त सुंदर असा चौकार, खणखणीत चौकार. पुढे त्या डोंगराला लिले पार. काय जबरदस्त स्टेटच्या दिशेने टोलावून दिलाय. परंतु तेवढंच सज्जग आणि सुंदर क्षेत्ररक्षण एकाच धावेवर रोखलंय. जबरदस्त अशी जखडून गोलंदाजी करतोय तो आफताब. पुन्हा एकदा आफताब. आणि काय जबरदस्त टोलावून दिलाय रिव्हर्सिव्हच्या रूपामध्ये, खतरनाक असा चौकार. धावा लागल्या गेल्यात. म्हणजे जे करंट रन रेट जे आपण पाहतोय 9.75 चालू आहे. आणि जे रिक्वायर्ड रन रेट जे काढायचं आहे 15.50. म्हणजे इक्वेशन आता हाती आलंय. 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी शर्वरी पुसद संघाला. म्हणजे 15 रन पर ओव्हर कमीत कमी धावा काढाव्याच लागतील. गोलंदाज जोपर्यंत टी शर्ट घालणार नाही, जर्सी घालणार नाही, अलाउड राहणार नाही. आमच्या आयोजन कमिटीकडून सांगितलं गेले, अगोदरच सांगितलं होतं शेखगोज भाऊ. 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज. अनिकेत नागठाणे जेव्हापासून फलंदाजीला आलाय थोडस आशा निर्माण केली अनिकेतने. कारण 7 चेंडूचा सामना करत 18 धावांवर फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतची. अनिकेत नागठाणे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शेराला पाहतोय आपण. शेरा माफ करा, युनुस मन्यार आहे गोलंदाजी मार्कवर.
30 चेंडू मध्ये 80 धावांची गरज. 30 चेंडू 80 धावा म्हणजे 16. एक बॉल अपडेट झाला नव्हता शेवटचा. 30 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. काय 1 मिनिट. हा थोडा स्कोररचा प्रॉब्लेम होता. हा 24 चेंडू 62 धावा. चांगला चेंडू डाऊन द लेग हा चेंडू टाकला होता. एष्ट्यापासून खूप दूर गेलेला हा चेंडू आणि पंचाचा इशारा हा वाईटचा आहे. अवंतरित रूपामध्ये एक धाव वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय परंतु काय गॅप शोधलाय. नो मॅच लँड मध्ये खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौवेचाळीस धावा धावपलकावर लागल्या गेलेत. मैदान खचाखच भरताना आपण पाहतोय पुढचा चेंडू. युनिसचा पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवर जाग्यावरच आणि निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर या षटकामध्ये चांगली वापसी म्हणावी लागेल युनिस मनियारची. इक्वेशन आता हाती आले. 22 चेंडू मध्ये 57 धावांची गरज असणार आहे. रंगतदार सामना होईल. 22 चेंडू आणि 57 धावा. अनिकेत नागटाने 6 धावावर फलंदाजी करतोय. मारलाय फटका. बिग 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 हिट. जगदंबा कलेक्शन. समालोचन कक्षा समोर बसलेले सर थोडस साईडला हो. या प्रकारच्या फटकेबाजीची गरज आहे शर्वरी पुसद संघाला. या सामन्यामध्ये जर विजय खेचून आणायचा असेल तर 101 धावाचा पाठलाग करतोय हा संघ. पुन्हा एकदा खेळून काढलाय. त्यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव. षटकार काढल्याच्या नंतर चांगली वापसी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतोय आपण. रवी शर्माने चांगला फटका खेळलाय. बघूया किती धावा होतील. 1 धाव तर पूर्ण केली आणि एकच धाव. रवी शर्मा मात्र चांगली फलंदाजी करतात. या संघाकडून एक जम धरून फलंदाजी करतात एका हिंडला रवी शर्मा ज्याने 12 चेंडूचा सामना करत 31 धावा काढल्यात. 52 धावापैकी 31 धावा एकट्या रवी शर्माच्या आहेत. आता मात्र अनिकेत बघूया चांगली साथ देतोय अद्याप तरी. युनुस मनियार गोलंदाजी मार्कवर. कुठच्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचलाय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आणि ओव्हरथ्रोच्या रूपात ही धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की. आणि थर्ड अंपायरला रेफर केलंय पंचांनी. थर्ड अंपायर चेक करतील. बाळा संदीप पाटील आहेत तिथे.
सामन्यासाठी हजेरी लावली आमची बालाजी चव्हाण सर. बालाजी चव्हाण, विजय राठोड जांभळीकर यांनी सुद्धा हजेरी लावली. पंचाचा इशारा आलाय नॉट आउट. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आता मात्र इक्वेशन हाती आलंय. 18 चेंडू मध्ये 48 धावा. मी कालपासून सांगतोय हेच इक्वेशन वारंवार येते. 18 चेंडू मध्ये 51 धावा जवळपास अशाच येत आहेत. 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. आपण पाहिले या मैदानावर होत आहेत. बऱ्याच वेळेस आपण या मैदानावर पाहिले जरी या प्रकारचे असे 10 सामने झाले तर 7 वेळेस तर चेस झालेत. 18 चेंडू मध्ये जवळपास 50 धावा होत आहेत या मैदानावर. कारण फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल ही खेळपट्टी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सद्दाम म्हणजे उर्फ शेरा. ओसामा फैज मंसुरी यांचं सुद्धा आगमन झाले. हिदायत पटेल, लुकमान भाई यांचं सुद्धा या सामन्यासाठी हजेरी लावली. गोलंदाजी मार्कवर सद्दाम उर्फ शेरा. 18 चेंडू 48 धावाचं इक्वेशन. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. काय सामना होतोय. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरचा सामना सुद्धा असाच झाला होता. दुसरा सामना सुद्धा तसाच आहे. 18 चेंडू 48 धावा. पुढचा चेंडू चांगला चेंडू, चांगला चेंडू, परंतु पंचाचा इशारा आलाय वाईट. चला कमेंट करायच्या नाहीयेत बिलकुल. अनुभवी पंच आहेत. पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळालाय. अनिकेत नागठाणे स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. मारलाय फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि काय झेल घेतलाय तिथे जुबेरने. एक सुंदर झेल तिथे पाहायला मिळालाय. आणि अक्षय चव्हाण फलंदाजीसाठी आलेत. 17 मध्ये 47 असं इक्वेशन आहे. आखून त्या टप्प्याचा चेंडू. जोराचा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फटका मात्र सुंदर होता. केवळ एकच धाव मिळाली त्या फटक्यावरती. कारण ज्या दिशेमध्ये फटका खेळा अगदी त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय शेख गोस कर्णधार. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना. कारण जुबेर जे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलंय. सद्दाम शेरा चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. आता मात्र रवी शर्मा स्ट्रायकर एंडला. बॅटचा एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये रवी शर्मा सुद्धा बाद. बॅक टू पवेली. बबलू नवीन बॅट्समॅनचं नाव. न्यू बॅट्समॅन नेम भैया आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल आहे. इक्वेशन 15 मध्ये 46 असा आहे. सद्दाम मारलाय फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. काय झेल घेतलाय. काय जजमेंट आहे. आणि सुंदर झेल. गौस भैया फील्डर का नाम मोहसिन.
काय गोलंदाजी करतोय शेरा, ज्याने 1.4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा देत 4 गडी बाद केलेत. कौतुकास्पद गोलंदाजी. वा रे शेरा. 14 चेंडू 46 धावा. गिरीधर हातमोडे स्ट्रायकर एंडला. गिरी बघूया कसा सामना करेल. पहिल्या चेंडूवर फटकार मारलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, कारण मोहसिन काय धावून आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. अक्षय चव्हाण बघूया कसा सामना करतील, कारण इक्वेशन फार मोठं होत चाललंय. 13 चेंडू मध्ये 45 धावा. अशक्य असं नाहीये, परंतु पारड जड वाटतंय अहमदपूर संघाचं. आणि सद्गुरू हातगाव संघ तयार राहायचंय. स्लोअर 1 चेंडू तिथे पाहायला मिळाला. विकेटची दाद मागली जाते आणि पंचांचा इशारा आलाय बाद. आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा एकमात्र गोलंदाज आहे की ज्याने 5 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये. गिरी हा फलंदाजी जे जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सकाळी चहा सोबत खातात खारी. आणि फलंदाजीवर दोन्ही फलंदाज आहेत. एक आहे गिरी आणि दुसरा आहे मारी. गिरी आणि मारी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नाव सांगा. युनुस मन्यार आणि गिरीधर हातमोडे. स्ट्रायकर एंडला गिरी, नॉन स्ट्रायकर एंडला मारी. मारी म्हणजे जय राठोड. 12 चेंडू 45 धावा. पुढचा चेंडू डाऊन द लेग चेंडू होता. पटका मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रयत्न चांगला तिथे गिरीचा. गिरी हा एकमात्र खेळाडू जोपर्यंत मैदानावर आहे आशा कायम आहे या संघाची, कारण मोठा फलंदाज आहे. थोडस उशीर आलाय फलंदाजी करण्यासाठी, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. मारलाय गिरीने चेंडू. बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली मोहसिन नाही सोडणार. सुंदर झेल आणि गिरी बॅक टू पवेलियन. विनंती आहे की आपण तयार राहायचंय, कारण या सामन्यामध्ये जो संघ हारेल तो 2 हात करेल सद्गुरू हातगाव या संघाशी. मॅच संपल्याच्या नंतर लगेचच 2 मिनिटांमध्ये तो सामना चालू होईल. 56 धावा धावफलकावर लागल्या आहेत. शर्वरी पुसदचा संघ फलंदाजी करतोय. 101 धावाचा पाठलाग करतोय. पवन कांबळे फलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकला युनिस मन्यारने. युनिस मन्यार पहिलं षटक थोडस महागडं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एकही धाव दिलेली नाहीये. पुन्हा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये युनिस मन्यार ने एकही धाव खर्च केली नाही. पहिलं षटक पाहिलं थोडंसं महागडं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न.
परंतु पुन्हा एक निर्धाव चेंडू. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता. बघूया मेडन ओव्हर येईल का. या अगोदर अंकित राठोड या गोलंदाजाकडून एक मेडन शतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. बघूया युनुस मनियार टाकेल का. खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे शेरा. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आता 6 चेंडू मध्ये इक्वेशन आहे. 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत 43 धावा. 43. चला सद्गुरू हादगावच्या संघाला विनंती आहे की आपण तयार राहायचंय. गौतम फजल गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय मारीसाठी. पुन्हा एकदा मारी असफल. मोठा फटका खेळण्यामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली फलंदाजी प्रथमतः फलंदाजी करत अहमदपूर संघाची शेख गौस यांच्या फलंदाजीच्या बळावर त्यानंतर लगेचच सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली या संघाकडून. यावेळेस फटका मारलाय मारीने. शेख गौस त्याच्या खाली आहे. सुंदर झेल आणि पुन्हा एक गडी बाद. घरी त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. नाव सांगा ना भाऊ. अनिकेत चव्हाण. आलाय. फजल शेख फजल इस्माईल चांगली गोलंदाजी करतोय. या कुर्त्या टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये जातोय. चेंडू 1 बॉन्स 2 बॉन्स सीमारेषा पार. बाकी आहे या सामन्यामध्ये. अनिकेतचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. तीन चेंडूवर 3 चौकार अनिकेत चव्हाण. आणि या बरोबर सामना संपलाय. शर्वरी पुसद संघाच्या कर्णधाराला विनंती आहे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की समालोचन कक्षाकडे यायचंय. अहमदपूर संघ तुमच्या भोजनाची व्यवस्था केली आहे पेंडॉलच्या पाठीमागच्या साईडला. ओके. शर्वरी पुसद संघ कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचं. आणि सद्गुरू हादगाव या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. आता नाणेफेक होईल आणि 2 संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. डू ऑर डाय. या सामन्यामध्ये जो संघ हरेल तो घर वापसी होईल आणि जो जिंकेल त्याला एक संधी मिळणार आहे. त्या दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना हा. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ असे आहेत.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले